नाही कसं आहे मारुती, आता गाववाल्याचं काम असल्यावर कसं संग मग गेलं तर बरं राहते नाही का. तुम्ही अलग करा ना मी अलग करू, चांगलं दिसते काय ते सांग बरं. नाही नाही कसं आहे मग तेच संग मग सगळे सांभाळून घ्या असं म्हणणं आहे. आम्ही का नाही म्हणतो का तुम्हाला, या ना बाबा या, तेवढंच कसं दोन दोन पार्ट्या केल्यापेक्षा एकच पार्टी बरी राहते. नाही नाही ते विषय काय बबन भाऊ काशीनाथ भाऊ तुम्हाला माहित आहे. तुमचा सोबती शिवलाल टोयगोटे. आता कसं आहे तुमचा ज्या वेळेस मेळ बसला तुम्ही मग कुठेही काही करताना त्याच्या हिशोबानं कसं सगळा खेळ खंडोबा होऊन जाते त्याच्यात काही. म्हणून म्हटलं घ्यायला काही हरकत नाही, पण संग मग जर सारखे सगळे राहिले डावपेच हे जे नाही झाले तर बरं राहील असं म्हणतो मी. अरे काय बा जगन, आपला नंबर आहे का नाही आहे याच्यात? हा पार्टीत आहे का नाही म्हटलं 31 डिसेंबरले आपलं काही नाव घेवायला लिस्टीत घेईन का नाही घेईन आपल्याला देईन कळून. हा थांब ना गडबड नको करू. उद्या ना आपला नंबर नाही वाढते जाता वाढते. ह्या झालं ह्या चेंडोऱ्या बेंडोऱ्याच्या मागं कोण लागते बे मारत्या झापड्याच्या बा. आपण तिकडे देवदास काका शांताराम काका मग ऐक फक्त इथे काय काय चालू आहे तू बोल नको जास्त. हा मालटे दादा लोटे काही म्हण नको. हा लोटे हा तिकडेच बोलू आपण. ऐक फक्त याची मजा गंमत ऐकू आपण. हो ना तसं नाही आता आम्हाला वाटत नाही काय. मग गावातलं कसं वातावरण एकातलं दोन दोन पार्ट्या चांगल्या वाटते का ते आम्ही 4 जण आलो तिकडे त्याच्यात मारते आपल्या याला काही जमत नाही आपल्या माऊलीले. मग कसा करायला काशीनाथचा विषय ना, तर आपलं काशीनाथचं समजा इथंच आहे. मग आला विषय कोणाचा आपल्या शिवलालचा विषय आहे ना, तर काही त्याला सांगतो आम्ही, त्याला करतो हँडल. फक्त कसं आहे आमच्यावर किती वर्गणी येते काय येते हा सांगून द्या, मग तेवढे आम्ही आणून देईन. हा तसं नसते. पार्टी सारखी झाली तर काही वाटत नाही. मग काय ते झालं डब्बे भरून नेणं, इकडून हे करणं तिकडून पोया नेणं तिकडून हे करणं, असे प्रकारने झाले पाहिजे म्हटलं. ते म्हणलं मी डब्बे भरून बा मग घरी नेतो मी इथंही नेतो. याच्या पहिले झाले म्हटलं इथेच कोणाला म्हटलं तर लक्षात ते होते एखाद्या खाण्यापिणे त्याचं दे त्याला यायला का कशा होईना बसला आपला 2-2-3-3 डब्बे घेऊन गेलता मग. नाही ते काय एखाद्या पेना खाण्यात होत असेल मारुती. तुला आता कसं तुम्ही काही पेत ना तुम्हाला काही माहित नाही. तेव्हा ते गुणवंती असते ते काय कुकडे दिमाग घेऊन चालली जाते. तसं काही होणार नाही आता. काही चिंता नका करू. एकमेका संघच आपण संगमच करू सगळे कामं. नाही झाला आता पक्का झाला काही आता काही आमचा काही विषय नाही असं नाही. आता 4 जणांचा नंबर ठेवतो आमचा. मी आहे हा काशीनाथ आहे माऊली आहे शिवलाल आहे आमच्या 4 जणांची तोही. हा नाही आता 1 जण करते 10 जणांची बदलामी होते म्हणून म्हटलं अरे हा उरलं तर कोण नाही म्हणते नेऊ नका का फेकून द्यायपेक्षा घेऊन जा. पण जेवण तर उद्या तो जेवणही नाही उद्यात बाण पहिले जेवायला बसताना त्याच्यात डब्बे भरून आणि ते काय मग मागलेले रस्साही नाही राहिला ना आम्हाला. 2 खेप असंच झालं होतं. आता कसं आहे पाय जा आता सांगून देऊन राहिलो फक्त तेवढी काळजी घे जा. मग काही तुमचा विषय नाही बाकीचा. अरे जगन बापरे कोण नेलते म्हणते कोण नेलते डब्बे भरून एकदम घरी इथे म्हणजे इथे जाते घरी डब्बे नेते खाली. अबे कशा काका आहे ना ह्या कशा ना ह्या असे धंदे करते लग्नातले डब्बे सांगते ह्या डब्बेच पाहिजे काय प्रोग्राम डब्बेच घेऊन जाते घरी. ह्याच आहे तो मोठा बाजींना आहे. बापरे आलेस कोणी रे काय कशा बाबा माऊली वाळकुळी गेला मार त्याला झाप्याला भेटायला आलेच नाही काय ते गेले असं तिकडे नाही तर दुसऱ्या इकडे काय ते लोक जण इकडून तिकडे एखादा कोणी भेटला तर अजून त्याच्या संग बोलत बसते. आले ना ते काय बापरे लंब्या डगा टाका देऊन राहिले बापरे सप येऊन राहिले. आले रे मावशी आले ना मला येतच नाही गेले काय पलटले कुकडे. अरे काय कडे बापा लय टाइम लागला आले. काय सांगू राजा तुले शिवला काम बाईकलं होतं म्हटलं काम आणलं होतं राखाण्यावर. ह्या कशाची आदत मला माहिती तुले. अरे डब्बेच याने याले का नाही याची आदत तू बंद कर. ह्या काय करते लोकांसमोर डब्बे घेऊन जाते त्याच्यानं काम बाईकलं होतं ना. तो मारते म्हणे ना झाबरा म्हणे मारते म्हणे. हा आपल्याला माहिती नाही कशा डब्बे घेऊन जाते म्हणून कशा आदत ठेवू नको तू आता. त्याच्यानं आम्हाला खाली मान घालायला लागते. हा डब्यानं काम बाईकलं बदलते आणलं जसं गॅरंटी घेतली नाही आता या वक्ती असं म्हणणे म्हणून. हो ना ते त्याला आता तसं पिऊन घेते त्याला काही सुचत नाही काय कारण काय नाही. तर 2-3 दिवस सोय लावायला पाहिजे. आजचंही पाहिजे उद्याचं पाहिजे परवाचंही म्हणते. मग परवा काय देऊ बरं झालं काय घेतलं का आपले नंबर लावले का त्यानं घेतले का आपले लिहिले का लिस्टीत नाव टाकले का हे सांग पहिले. ते महत्वाचं आहे बाकीचं मग पुढं सांग. अरे बाबा नाही नाव घेऊ लिहिले ना आपल्या लिस्टीत नाव घेऊ टाकायला लावलं. मी सांगितलं 4 जणांचं माऊलीचं तुझं आणि काय शासन माय समजा हे झालं ते पक्का झालं. ते वर्गणी काय संध्याकाळी पाहिजे देऊन टाकू त्याच्यामुळे आता काही विषय नाही आहे. झाला ते पक्का विषय झाला. हा संगमंग राहा म्हणे संगमंग इकडे अलग सल्ला काही करू आता करू नका म्हणे. चला म्हणजे आता काही काळजी नाही रे कशा निचन झालं ना आता बस जमला आता काही नाही. आता नाही तुम्ही अलग करा आणि ते काय गंज धुवा गंज आणा आणि ते भाजी आणा आणि ते काय बोली मजा नाही हे बरोबर गाव जेवणासारखं काम हे जमला आता. हा नाही रे काय बोलू ना तू शिवला. अरे डब्बा नेल्याशिवाय मला गमत असेल. 1 टाइम नव्हतं माझ्या मनच नाही भरत रे. 1 टाइम नव्हतं बस झालं ते तर खाल्ल्यासारखंच नाही बिलकुल. 3-4 टाइमाचा रट्टा असल्याशिवाय माहिती आलाच नाही बस ना. आता लपून नेतो मी लपून नाही भरीन ना गंजा डब्यात अजून काही मला म्हणजो पण नीन भाजी पण काय जाते नेल्याशिवाय राहतो का मी. ते पाय ना तुम्ही पाहत बसा. मी आता फक्त कसं पहिले उजा घरी नेत जा समोरून. आता समोरून न नेता बरोबर नेतो काढून ठेवतो मी ते बस नेल्याशिवाय राहतो काय जमलं काही चिंता नाही. आता बिलकुल पेट बिलकुल चलन देऊ अभि.
पण माय नंबर काय लावला फालतूचे काय पैसे देता मी तुमच्या कायच्यातच नाही ना मी फक्त बस संग संग राहीन मी तुमच्या कायच्यातच नाही बसन माय नंबर काढलेला म्हटलं लिस्टीत बरोबर बरोबर एक काम कर हा माऊलीचं काय नाव ठेवतो काम ना कायले याची भरपाई करतो हा कायच्यातच नाही सगळ्या गावाला माहिती आहे मग कायले याचं नाव लिस्टीतून कट करून टाकतो हा म्हणजे कसं आहे बरोबर करता येते याचं नाव घाललेलं रे नाव याचं याला असं तुझं नाव काय रे मावली तू बसत नाही कायच्यात नाही हा तुझं नाव नाही अरे येऊ दे ना अबे सीधा येऊ दे मांगार येऊ दे तो येऊ दे ना असं सीधा एक मांगार येऊ दे ना आणि काय ना जेव्हा लक्ष्मण भाऊ अरे अटकून जाईन ना तिथं फालतूचा म्हटलं ट्रॅक्टर म्हटलं अटकून जाईन तिकडून आणला असता पडायला नाही कोण हा इकडून म्हटलं फालतूचा काल नाही होईन दुसऱ्या धुऱ्यावर नाही अजून करेन म्हटलं काम ना भांडणावाला काम येईल दुसरा काहीच नाही होईन अरे मी सांगू राहिलं मायावर ट्रॅक्टर निवडला तू काय एवढा विचार करू राहिला हा तू काय एवढा विचार करू राहिला म्हटलं मायावरच निवडला मी हा धुरा आहे ना माझा रस्ता नाही तर तू मग सगर आहे म्हटलं इकडून आमचा जुना सगर आहे जुना रस्ता आहे असंच भावून दिले तू येऊ दे ना तू काय एवढं काय करू राहिला येऊ दे हाण मोठे लगाचा तास ये इकडे मी म्हणतो सांगतो झुंबर ट्रॅक्टर अरे मामा नाही ना ते एखादी कंप्लेंट झाली ट्रॅक्टर येणार नाही माहीत आहे ना तुम्ही म्हणता तू काय विचार कोणाला बे फालतू तारखा लागते म्हटलं तारखा हा तुम्हाला काय माहिती आहे तास जर म्हणलं ना ट्रॅक्टर कोणाचा याचा अमक्या टमक्याचा ड्रायव्हर कोण धमक्या आणि गेला अंदर ना तो काय ना काही फालतूच ते मी काय म्हणलो जाऊ द्या मामा जर डिझेल जाईन माझ्या ट्रॅक्टरला तिकून फिरायला येतो ना मी तुम्ही काय दुसऱ्या ट्रॅक्टर जा कोणाचा त्या वखरी येतात सगळं पाडून घेता ऐकून काय करू मग आता हो नाही बरोबर आहे तिकून रस्ता नाही दिसला तिकून येतो मग तिकून येतो मग घेऊन आम्ही हा लक्ष्मण भाऊ तिकून येतो आम्ही घेऊन काय फालतूचं कोणाचं नुकसान करायचं काम ना काम एवढं मोठं उभं पीक आहे हो काय चांगलं लय मोठं पीक आहे ना आणि काय फालतूचं मग तुमचं काय ना करून घेता तिकून आणतो ट्रॅक्टर काय पाहुणे बा तुम्हाला काय समजते अरे मी काय निवडून आलो रस्ता पळासाठीच निवडून आला ट्रॅक्टर मला घरी काय का सगळे ट्रॅक्टरला यायचेच म्हणते ती बरं मी काय इकडे बाय जंबर येऊ दे मी समोर जातो तू मागं ये यार काय साठी ट्रॅक्टर आणलं मी इकडे माझा रस्ता क्लिअर होऊन जाते जाय तिकडे भाऊ का हा ये इकडे मागे पुणे घरात कोठे आणायचा माय पाहुणे मा येत ना आपण आला आता फिरून आला येऊन म्हणतो महाराष्ट्र दर्शन करून तुम्ही एक काम करा मागा इकडे ट्रॅक्टरच्या साईड नाही हा लक्ष्मण भाऊ हा पुढं येतो मागा येतो हा चल द्या येऊ दे हा नाही इकडून येऊ दे सीधा बिलकुल झपकून येऊ दे काही मुला नको करू काय कसं करता मग झुंबर भाऊ आणता का ट्रॅक्टर चल देता इकडून आणि कसं नाही तुम्ही पटकन मागं पलटा तिकडे मी ट्रॅक्टर पलटतो असं मारतो ठेवूच आणि झपकन तुम्ही बसा मग सुखा मारे येईल जाऊन तिकडे याच्या कोण मॅटा मागा लागता कोर्टाची पाणी चालता पुन्हा टेस्टनं जायचं काम पडते काही दिसून आलं मॅट येतो लक्ष्मण चला बसा तुम्ही मागा नाही हा म्हणे लक्ष्मण भाऊ पुढं येतो त्या मागा म्हणे तुम्ही इकडे मागून भाऊ सलटो लागते बाबा हे नाही अर्धी पुरली अर्धी सगळी कामाची नाही म्हटलं चला हो माय म्हणत येतो फालतू कसं आहे लपडानी पाहिजे एखादा नाही का माय म्हणत येत आहे भाऊ घ्या मागं पलटून घ्या काय करता एक चोरीचं काम आहे काय नाही हा आणला कोणाच्या वावरात मारायला आपण नेऊन कोणाच्या वावरात राहिलो मरेन कामाचं काम घ्या का कुठे हे बरोबर निर्णय घेतला तुम्ही पलटा जुंबर भाऊ हा चाल नाही हा हे बाबा पाहिजे मागून पलटा पाहिजे रे झप चाललं अरे वा अबे बाप अबे चालला का पाहून आला का अबे भेकायला काय आला मग पहिले सांगून आला का गोष्टी झाल्या कोणाला आता हा हिंमत नाही काय येत का पाहून आला का टकल्या वाना का हे जवळ भेटतो बरं तू राहता रे तिकडे रे हा माझ्या टाइमपास केला स्वतः हे केला का हिंमत नाही हा हे पायरे पायरे ला रे पायरे जेते कसा आहे पाणी 6 इंची धार आहे म्हटलं पुरी 6 इंची हे बोलते शांताराम घनघन के खेत में का पाणी जा रहा तुम्ही काही मुलादा करू नका आता चांगलं ओली चालू द्या हा झट बिलकुल पाणी 15 दिवस द्यायचं काम नाही पडलं पाहिजे हो राजो शांताराम काका एवढं पाणी तर कोणाच्याच गेले नाही आहे बाम्मा आहे राजो आहे पण नशिबान आले तुम्ही हा मग आता हे आम्ही बोललो ना ओली चालू करून देतो हा आता काय लाईन तर काही जाणारच नाही ना नाही लाईन नाही जात आता लाईनचा काही वांधा नाही आहे काही आता काही ओके आहे का वायरमॅनला विचारलं मी आणि चल द्या चांगला दाटूट चल द्या मग कसं आहे तिकडे अजून आपलं 31 डिसेंबरच्या याच्यात मग ते गडबड 2-4 दिवस मग तुम्ही या नाही मग आपली गडबड लागत ना तिकडे त्याच्यानं काही आता चांगलं पाणी देऊन द्या म्हटलं पच आपण पाणी तर पुरलं पाहिजे ना पाणी पच द्यायचा म्हणतात हा इरीतलं पाणी आटलं तर मग दुसऱ्याच्या याच्यात टाकता काय पाणी पुरण का म्हटलं हे पहा पहिले पाणी पुरत असेल तर आम्ही देतो मग काय आम्ही जिथपर्यंत पाणी पुरण तिथपर्यंत देऊ मग पाणी आटलं का आम्ही बंद करून चाललो मोटर गावात नाही पाणी गिनी नाही आठवत पाणी पुरते ना मला माहित आहे ना मला माहित आहे तुम्ही फक्त पाणी चांगलं पाणी चालू द्या बाकी काही काळजी करू नका आता हा डब्बा किंवा शिदोरी आणली आहे ना का आणा लागन शिदोरी भाकर आणली आहे मी तशी तर गेले तर जरा नाश्ता आणजा म्हटलं तिकून एखादा कचोरी नाही तर समोसा गिमोसा 2 प्लेट हा तिथपर्यंत आम्ही शिदोरी भाकर खाऊन घेतली आता तर खाल्ली अजून हाय शिल्लक आम्ही चालू देतो मग ओलीत हो ना चागी लागन का रे चागी आण का म्हटलं तुम्ही काय करा इथं एक मचांग असतो करून टाका शांताराम काका इथं जसं चहा घ्यायचे भांडे गिंडे ठेवले तर बरं राहते नाही काय ह्या एखाद्या झोपडी गिपडी अशी डॅनी बुडात राहते डॅनी बुडा जमली हटेन तब्येत डॅनी बुड्याला एखाद्या कोपऱ्या कापऱ्यात मग डॅनी बुडाय जरा हाताय पसरते मग बसते सावली दिसलं मचांग तर
हो ना, मी केलं होतं ते मागं मचांग ते वानराईनं केलं ते तोड ताड करून टाकलं काही उन्हाळ्यात कधी पुरं खराब खराब करून टाकलं पाहतो ना मी आता जरा गवत मत पाहतो बाचे गिसे बल्ल्या गिल्ल्या आणि जमाच लागलं ना म्हणजे ध्यान राहते वरून उभं राहून पाहता येते. चला येतो मग मी, तो तुम्ही चल द्या आता झपा पाणी. हो आम्ही फोडतो ना, दांड फोडतो, चालू करतो आम्ही. चल लारे. नमस्कार मंडळी, नमस्कार. जय जय महाराष्ट्र माझा चॅनलकडून मी शांताराम घनगणे आपणास नमस्कार करतो. आपल्या चॅनलचं नाव तर लक्षात आहे तुमचं, आणि आपला टाईम अगोदर 2चा होता, तर आता संध्याकाळी 6चा केला. कोणामुळं तुम्ही तुमच्या प्रेक्षक वर्गांना आम्ही एक पोल दिला होता, पाहिला असेल तुम्ही यूट्यूबवर, ज्यांनी वोटिंग केलं. चालूच आहे तो अजून आमचा पोल. त्याच्यावर आम्ही टाईम टाकले तर आम्हाला 6चा जास्त भेटला, म्हणून आम्ही 6 वाजताचा चालू केला आता व्हिडिओ. म्हणजे तुमच्या प्रेक्षक वर्गाच्या म्हणण्याप्रमाणे. तर आता 6 वाजता तुम्ही आपला व्हिडिओ पहा, सबस्क्राईब करा, लाईक करा. लाईक एक कमी नका पडू, लाईक म्हणजे ऑक्सिजन. अजूनही सांगतो, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. टाईमचा अजून कायचा टाईमचा आता 6चा झाला समजा, तरी पहा तुम्ही, आणि शेवटपर्यंत व्हिडिओ अजून व्हायचा आहे. हां मग काय जमलं नाही का तुझ्या? काय रे जांगाळ बुत्ते, भेटलं नाही का काम? भेटलं नहीं का? अरे जमगा दूधा काका जमगा. हो बाकी कैसा है? टाइम है बोले वो होटल नहीं का मेरे दोस्तान है ना वहाँ पे, वो दोस्तानी वाला वो अपना झाकन झूले, हाँ उसके होटल में वो जत्रा में जा रही बोलते ना उधर, वो बैरम है ना, बैरम परतवाड़ा के आगे, हाँ वहाँ पे जत्रा है बोले, तो वहाँ पर होटल लगा रहे वो मालक, वहाँ पे वो आचार्य भी रखे उन्होंने, वो मामा लुटेरे है उसके भांजे एक में, अरे 4 जनों का जुगाड़ जमा के हम चल जा रहे हैं अभी जत्रे में जा रहे हैं बैरम के. चलते का तुम दूधा काका? बरं केलं ते. कसं आहे ते पाहिजे नाही काय बैरमले बापा. आता पहिले जायचं गाड्या मी मडके गिडके हे ते असे तसे का, आता नाही जमत ते. आता कसं जीवार येते. पहिले लहानपणी बुड्या संगी भलता हरिक होता, बैलाचं सामान हे ते आणायला तिकडेच जायला लागे. ते आता लय होतं तिथं जत्रा, तर बाकी इथं काही नाही. पण मटण हंडी एक नंबर बनते गाड्या तिथची. हंडीची वातावरण, पाण्याचं प्रमाण, पाणी हे ते चांगला आहे. ओ हो ना, वो तो बराबर है. वो मैं बरा वो आप तो पहचान दे उसको. हो मामा लुटेरे नहीं क्या? अपने आप ही होटल डाला था उसने पहले, बोलते आप आपके यहाँ भी रहने को आया था ना. वो है बोलते वो उसके भांजे है, वो चिरकुंडा भिरकुंडा एक में हमारा मेल है अभी, तो जाऊ ना मैं उसके साथ में. काय हरकत आहे काय? तू कायच्या दिसपत तुले काय फरक पडते रे झांगड गुत्ते? तू काय आता कसं आहे ते, माय इकडे आता काम नाही ना, आता गदेले काय मोकळे त्याला सोडून नदीच्या पाड्या ना चरते ते. मग तुले काय मजुरी मला पुरत नाही जरा, पैसा पाणी नाही, जरा खर्चा पाण्याला त्याला काम करता येते. म्हणून म्हटलं मॅच तुला ठेवलं असतं. जाय सध्याचा सिजनेबल धंदा आहे तो, 2-4 महिने काढून घे. हाँ ठीक है मैं जाता ना यही हफ्ते से. अभी यही हफ्ता गिरा बोले इतवार का, वैसा एक हफ्ता होगा बोले. अभी दूसरे हफ्ते से चालू है मचांग बांधना उनका. आदमी उन्होंने बोल दिया वैसा होटल बांधना चालू है उनका. हम अभी चल जाएंगे सामान वामान लेके. हाँ आना कभी इधर को, वहाँ पे उधर आएंगे ना बैरम, तो आना. हाँ मेरा तो नंबर है, नहीं तो मामा का भी मैं नंबर दे दूंगा आपको. हाँ आना भाई उधर. हाँ कैसा है तुम्हारे साथ आदमी आता अच्छा लगता है मेरे को. आता ना येतो काही काळजी नको. येईन ना 1-2 हप्ते होते चक्र आपला तिकडे बैरमले. होईन आल्यावर येईन ना तिकडे. पाहू ना काय आहे तुमचा ताजमहल, कसं काय होटल, काय तो मामा काय. हा ठीक आहे ये. मी करलो जरासा जाशीन तर बाबू ते गदैले जरासा तिकडून आण बरं, असं पलटून देतो जरासा तिकडे गेला था नदीच्या काठाना. हाँ जा रहा ना. हाँ लाता मैं घुमा के लाता है, काळजी मत करो. अभी हो ना मैं 2-4 दिन तक ख्याल रखता ना गधों का, कोई टेंशन मत लो. मैं आता रहा उधर ही जा रहा मैं अभी. जरा फली वल्ली भी लाता सब्जी कास्ते. दादी बोले बुड्ढी बोले फली वाली लाना रे बाबू, झालने लाता एखादा उधर से. आता मैं उधर से कधी भी देख के आता. पाहायचं जरा, नाहीतर मायच नाव सांग शिंदराच्या शेंगांची. एक तर मी कोणाची शेंग तोंडात घालत नाही कोणाच्या वावरातल्या, नाहीतर लोक माया पण तर नको आणू म्हटलं बोंबाटा. देवदासचेच गदे घेऊन गेला आणि देवदासच्याच गदैले झाला तुरीच्या शेंगा आणल्या. हे वो ख्याल रख दे जरा सा. किसको मेरा नाम मत आने को ना मेरा सा, नहीं तो मेरा ही नाम बोल देंगा. देवदास भाव ने बोले देवदास भाव के गदे लेके आए, वो फल्ली वल्ली तोड़ने का होगा तेरे को तो पूछ के मांग लेना किसी को, ऐसा मैं बोल रहा. नहीं तुम्हारा नाम नहीं आन देता मैं सामने, तुम काळजी मत करो. तुम्हारा नाम कुछ भी नहीं आन देता, मैं बोलता भी नहीं. मैं बोलता तुम्हारा कोई वांदा नहीं है, मैं दिखता ही नहीं ना. सबसे मेन बात तो मैं दिखता ही नहीं. ऐसा चल जाता झाप. और फिर मैं दिन में थोड़ी लाता झाड़ना. अब बोलो मेरे पास खेत वेत नहीं है, कहाँ से बुड्ढी बोल रही थी कहाँ से लाना. वो घर के खेती का ये अलग काम रहता. मैं दिखता नहीं ना, मैं बराबर शाम में जैसा अंधेरा होगा मैं उधर से आकर से पलाटी गंजी पर से उधर से घर फेंक देता मैं. हाँ तुम काळजी मत करो. आले का पोट्ट्याले माहीत पडायच्या पहिले सलटून द्या लागन, नाही तर हे लागन चिपकन लेकाचं. मग तू जाय झांगड गुत्ते जाय बरं पाय बरं तिकडे गदे लोक जाय झप जाय निघून जातील कुकडे भाल तुझे गाव गोठाणाकडे. हा ठीक आहे ना जा रहा ना मैं बस निकल जा रहा. हा काय
काय आहे खबर बात? हा सांगा. खबर बात काय आता समजा झालं इकडचं ठरलं आपलं ते घेतले म्हणलं चिरकुट आपला तो हा शिवलाल टोय गोटे काशीनाथ गैबाने ना आपला हा बबन टेलर हा आणि तेव्हा माऊली ते शेपुट्टीच्या मग असं त्याचं झालं म्हटलं त्याला ठरवलं तसं त्यानं सांगितलं आम्ही कधी चुकाटा करू नये म्हणे बा नाही बाहेर ठेवल्यापेक्षा अंदर घेतले बरे नाही. नाही ते कसं झालं देवदास काका तुम्ही फायनल केल्याशिवाय काही होणार नाही. तशा आपण त्याला पुऱ्या अटी शर्ती सांगितल्या. हा कोणता चुकाटा करायचा नाही, कोण काही इकडचं तिकडे काळ्या करायचा नाही, हा फालतू खोड्या करायच्या नाही, त्याच्या बाद उष्टमुष्ट करायचं नाही. दुसरी गोष्ट मेन म्हणजे डब्बे घेऊन पळायचं नाही, नाहीतर इकडे जेवण राहायचे डब्बे घेऊन पळता आलं ते ध्यानात त्या का कोणाला म्हटलं म्हणून काशालेच म्हटलं ना काशात घेऊन पाहिजे डब्बे तर नाही म्हणे बा त्या मग बबननं घेतली हमी. बबन म्हणे असं काहीच नाही म्हणे कोणाचं सगळी जबाबदारी मी घेतो. मग त्याला सध्यात आम्ही हो म्हटलं पण तुम्ही हो म्हटल्यावर मग फायनल त्याला सांगून देऊ घ्यायचं का नाही घ्यायचं. नाही नाही कसं आहे सगळा मसाला असल्याशिवाय मजा नाही येत. नाही तर कसं आहे कोणाच्या हिडिओत पाहिलं नाही का निरासारखेच चालते सकाळपासून तर दुपारपर्यंत अशी असते एकाच पट्टीत चालते कसे असते हरपण मावला माणसं सगळे पाहिजे असते म्हटलं. हा जाबरू येऊ दे ना त्याच्याशिवाय कशी मजा येणार आहे. घे तयार आपल्या अटी शर्ती मान्य केल्या ना हे चांगलं केलं ते हे एक नंबर बेस्ट काम झालं एक नंबर. हा म्हणजे सांगून दिलं ते बरं आहे. मग काय कॉलला ते नको उचलून ते मटणाचे म्हटलं फोडी खाते ते सांगतो त्या पोट तिघाली हा ते एक सांगायचं राहिलं तर ना ते मटणाचे पिसाले हात नाही लावायचा म्हणून कोण तिथं होय पण उखड दे करते ते उखड देता करता अर्ध गंज देते खाली करून. हा पाहिले चाबरू म्हणणे काय म्हणून अनुभव माणसाचा बोलत असते. हे अनुभव गोष्ट आहे ना. हे देवदास काकाने जे सांगितली मेन गोष्ट हे केलीच नाही म्हटलं त्याने केली त्याजवळ मला सांगितलं ना पोट्टेने सांगितलं मालवती नाही सांगितलं हे बोलला का तू या शब्दच नाही हे मेन होतं ना. अर्धा गज बसवते म्हटलं अर्धा गज हा मग सांग बोला आता हे बोलला असतं मग झालं नसतं का ते पक्क. नाही त्या गोष्टीवर आमची चर्चा झाली आहे देवदास काका. हे जो प्रश्न मांडला ना शांताराम काकाचा मायरातीच बोलणं झालं. शांताराम काका म्हणे कोणाच्या तोंडातले पिसं पाडतं म्हणे काय चांगलं वाटते का म्हणे ते. त्याच्यापेक्षा एकच काम ठरवलं आम्ही का असा माणूस बसून द्यायचा का जो तो याला हेच नाही करत म्हणजे तो बटनच नाही खात बिलकुल. एका खोलीत स्वयंपाक खोलीत तिकडे शांताराम काकाने जागा ठेवली करून त्याच्यात म्हटलं त्याला बसून द्यायचं आणि शिजेपर्यंत फक्त पाहत जाय त्याला सांगून तोडून कसं पाहायचं तर खाणारा कोणीच नाही अंदर बाकी सबन बाहेर. ते भाजी झाल्यावरच तो गंज बाहेर येईन म्हटलं. हा नाही तर ते काही आपल्याला पुरू देणार नाही सबनच खाते कोणाला म्हणा. हा त्याच्यापेक्षा शांताराम काकानं मी दिमाग रात्रीच लावलं ते काय आता हे म्हटलं हे कोणालाच काही म्हणायचं नाही कोणासंग राग लोक काही करायचं नाही. सारखं सुद्धा धरलं ते मटणाचा गंज त्याला अंदर टाकून भरून घेतला साखळी कोंडा कुलूप लावून आणि बस एक कोणाळा आहे त्या कोणाळ्यातून सांगत जाय रे भाऊ. हा हो ना पण असा कोणता कार्यकर्ता आहे का जो खात नाही त्याला तो अंदर बस आहे का म्हटलं असा वक्ता धुणून आणा लाग मामा लुटेरेले. नाही असं कोण आहे रे बा असं कोणच नाही गावात माऊली थोडी बसणार आहे. ते दिमागात घेतलाय ना कुठंच नाही जावं लागते. बगल में बच्चन गाव में डिंडोरा. हा भांडास अंड्याशिवाय खात नाही ना भांडासले कोंबडीचे अंडेच पाहिजे ना. हा मटन जमत नाही त्याला चिकन जमत नाही मग भांडाच बसू शकते ना. मग बस आपलाच माणूस आहे नाही देतस का भांडाचले ठेवू अंदर. अरे हो भांडाच तर भांडाच अंडेच पाहिजे भांडासले म्हणजे जमलं. हे बरं दिमाग लावलं. हे कसं आहे वक्तात ईर खोटल्यापेक्षा पहिलेच पूर्वनियोजित तयारी करून राहिले हे चांगलं जमलं. ते गिरगण्या करून घ्या आता झप पैसे जमा काय तर करून टाका. हो करतो ना संध्याकाळी अजून बैठक घेऊया. शांताराम काका येते ते वावरात गेले तर पाणी देणं चालू पाणी ओलीत चालू आहे द्यायचं वा लाऱ्याचे ते येते सांगत येतो म्हणे मी 7 वाजता भेटून अजून बोलतो मग. अरे बापरे मला चटकून ठेवा का रे बारे एवढ्या मोठ्या मटणाचा वास घेतो अंदर खोली बा ठीक आहे आता लाले काय हलकत आहे. हा नमस्कार मंडळी झालं असं ना बोलणं सांगितलं होतं मी शांतारामले तरी मी देतो बा सांगून मला जसं गमत नाही ना. काय कसं काय चालू आहे बरं आहे आता हे 31 डिसेंबरची तयारी चालू आहे बरोबर आहे ना का दुसरा मुद्दा पाहिजे याच्यात अजून आता आहेच ना. आता हे 2-4 दिवस चालवाच लागेल ना. आपला टाइम तर ध्यानात आहे ना आता 6 वाजता तसं 5 वाजून 59 मिनिटांनाच टाकणार आहे पण तर 6 समजून चला आता 6च्याच टायमावर चालू देत जाऊ नाही का. धन्यवाद म्हटलं आतापर्यंत पाहिल्याबद्दल. जे आतापर्यंत पाहिजे त्याच्यासाठी स्पेशल धन्यवाद माझ्यासाठी थांबत असतो बा मी काय तर शेवटपर्यंत पाहिलं म्हणजे हा चालू द्या असाच सपोर्ट चालू द्या. पाहिजे लाईक करायला बोलू नका. पाठवा इकडे तिकडे ग्रुपवर उद्या पहा याच वेळेस व्हिडिओ. धन्यवाद.